बाबाजी हो म्हणू द्यात, हो म्हणू द्यात. हॅलो. मी 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 बोलतोय. हो, कळलं मला. म्हणजे बोलू ना? बोला. हां, हां. अ, कालचं आईस्क्रीम आवडलं ना? हो, आवडलं. म्हणजे मी काय म्हणत होतो, म्हणजे काय विचारत होतो, म्हणजे विचारू ना? हो, विचारा ना. हो. म्हणजे मी अ, अ, काय विचारत होतो, आज संध्याकाळी वेळ आहे का तुम्हाला? आज मी एका कार्यक्रमाला जायचा विचार करत होते. हो. पण तुम्ही काय म्हणत होतात? ना मी 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 तुम्हाला तेच म्हणजे विचारायचं होतं मला, की मीही एका कार्यक्रमाला आपण दोघे एकत्र म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर याल का? म्हणजे आपण एकत्र म्हणजे तुम्हाला चालेल का माझ्याबरोबर आलेलं असं तुम्हाला विचारायचं होतं. कुठला कार्यक्रम? अ, अ, आज आज संध्याकाळी आहे पार्ल्याला शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आहे स्वरांजली. काय? होय, हो. अहो, अहो, आता मी म्हणजे मी असा पेपर वाचत होतो ना, मला जाहिरात दिसली पेपरमध्ये आणि मला एकदम तुम्ही आलात हो डोक्यामध्ये. मला आठवतंय तुम्ही नेहमी म्हणायचात, "आपण जाऊया का अमुक कार्यक्रमाला? आपण जाऊया का तमुक त्या गाण्याच्या कार्यक्रमाला?" आणि मी नेहमी तुम्हाला वाईट साईड बोलून घरात बसवायचो हो. म्हणजे मला खूप वाईट वाटलं हो ते सगळं आठवून आणि म्हणून भरपाईसाठी मी तुम्हाला म्हणजे मला फार आनंद झाला असता हो, जर तुम्ही माझ्याबरोबर आला असतात तर. पण जाऊ दे ठीक आहे. म्हणजे आता तुमचा कार्यक्रम ठरलाय म्हणताय ना तुम्ही? नाही, नाही. अहो, मी त्याच कार्यक्रमाला जायचा विचार करत होते. हो, माहीत हां? काय? हो. मग आपण दोघं म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर म्हणजे अ, त त्या दोघं जण आपण जायचं का त्या कार्यक्रमाला एकत्र? हो. बरं, बरं. बरं मग मी 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 तुम्हाला फोन करतो आणि आपण कुठे आणि कधी भेटायचं हे कळवतो. हां? बरं. ठेवू मग? जय हो, जय हो, जय हो. जय हो. बाबाजी, नानासाहेब, नानासाहेब. अवघड जाणार आहे. अवघड जाणार. कसला विचार करतोयस? याने का 2 लाखाचा खड्डा कसा भरून काढायचा नाही याचा विचार करतोय. 1 लाख तर त्या जोशी आणि हरदीपचे द्यायचे. त्या बंगलो स्कीम मध्ये आपण प्लॉट बुक केलाय आठवतं ना? त्याचं पेमेंट नेमकं आत्ता आलंय. तर त्यात दिवाळी, मुलांचे खर्च, घराचे खर्च. बरं आदित्य आणि मेघनाची पहिली दिवाळी आहे. आपण म्हणालो होतो की मेघनासाठी एखादा दागिना करूया. आदित्यला एखादा गोफ वगैरे करावा असा विचार करत होतो मी. आपण माझी एफडी मोडूया का अमित? नाही नाही नको. आपण बघूया काहीतरी. अमित, हे गेलेले पैसे नाहीच करा मिळणार आपल्याला परत. चोरीला गेलेले पैसे परत मिळालेत असं कधी झालंय का विजय? पण आपण ना अमित आपले प्रयत्न थांबवूया नको हं? हे प्रयत्न करतोच ना आपण. मी आता चाललोय बँकेत मॅनेजरला भेटून येतो. 11 वाजेपर्यंत येईल तो. त्याला भेटतो एकदा बघूया काय म्हणतोय. हे काय? तू अजून इथेच? ऑफिसला नाही जायचंय का? जायचंय ना ऑफिसला. हं? हे हे बघ हे हे असं होत आहे. जाऊ शकत नाहीये मी. बायको रागावली आहे ना माझी. बोलला असेल काहीतरी तिला लागेल असं. मी सॉरी म्हणालो तिला, पण तिचं रुसवा जातच नाहीये. तू सांगशील का तिला? राग सोड. हे बघ मी तुला प्रॉपर डेटवर घेऊन जाईन. असं तू सांगशील तिला? मला तर बाबा ती रुसलेली नाही दिसत आहे. हा, थोडी हर्ट झाली होती, बट नाउ शी इज फाईन. जा तू ऑफिसला.
ती फाईन असती तर माझ्या जवळ येऊन बाय म्हणाली असती मला. बाय. ओके. येस. आता कुठे श्वास सुटला माझा. रावगत जाऊ नकोस यार तू माझ्यावर. ए आदित्य, अमित दादांची खूप काळजी वाटते रे. केवढा मोठा धक्का आहे हा. हो, पण आपण आहोत ना त्याच्या बरोबर. आपण सगळे आहोत त्याच्यासोबत, है ना? चल बाय. बाय. मेघना, चल निघायचं ना डॉक्टरांकडे. हो 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 हो, जाऊया ना. एकच मिनिट हा ताई. एक मिनिट. ताई, काय ग? नाहीतर राहू द्या हो. आता फार ऊन असेल ना बाहेर. मी जाईन ना संध्याकाळी आदित्य बरोबर. पैसे नाही येत ना? हो आहो. आणि नेमके नेहमीच्या बॉक्स मध्ये पैसे ठेवायचा विसरला बहुतेक आदित्य. आणि एटीएम. असू दे ग मेघना, होतं असं कधी कधी. नाही म्हणजे माईंनी आपल्याला एवढं लेक्चर दिलं होतं त्या दिवशी पैशांवरून, तरी आपल्यामध्ये काही बदल नाही झालेला. आठवतंय ना लेक्चर? हो, पण ताई माईना नका सांगू. अगं वेडीस का मेघना, माईंना नाही सांगणार मी. अगं माझ्याकडून हे होतं असं कधी कधी. तुझ्यासारखीच आहे मी. पण आत्ता जाऊया आपण. डॉक्टरांपुरते पैसे आहेत माझ्याकडे. म्हणजे 2 लाख रुपये गेले म्हणजे अजिबातच पैसे नाही आहेत असं नाही आहे. अगं सॉरी हा ताई, त्या दिवशी ना कळलंच नाही मला. मी आमच्याच खोलीत बसले होते ना. सॉरी. असू दे ग मेघना. आणि तीही काही अशी एवढी आनंदाची बातमी नव्हती की येऊन तुला सांगावं. पण ताई आता आता काही नाही. आता आपण कंप्लेंट तर केलेली आहे आणि आम्ही तर गेलाय बँकेत. पण बँकवाले काय म्हणणार ना ग, तुमचं अकाउंट हॅक झालं त्याच्यात आम्ही काय करू शकतो असंच म्हणणार ते. पण असं कसं? सिक्युरिटी ही त्यांची जबाबदारी आहे. आणि या बाबतीत काहीतरी नियम असतीलच ना. शिवाय ताई हे कोणत्या कॉम्प्युटरवरून झालं ह्याचा माग काढणं फार काही अवघड नाही आता. बघूया सायबर सेल मधून तरी काही घडतंय का ते बघूया. कसं आहे ना, आपल्याला फार जनरल माहिती असते अगं. म्हणजे त्याच्यातही काही बारकावे असतीलच की आपल्याला माहिती नसणारे. बरं चल निघूया आता. हो हो चला चला. चल. काय हो, काय करताय? काय नाही ग, रिकरिंग एफडीज कधी मॅच्युअर होत आहेत बघत होतो. अमित साठी ग. आपल्या घरी कधी चोरी होईल असं वाटलंही नव्हतं नाही आपल्याला. खरं तर घरी नाहीच, परस्परच सगळं. हे खरंच अजबच आहे सगळं. नेटवरूनच चालतं हल्लीचं जग. खरेदी विक्री, पुस्तकं, गप्पा, बिझनेस, सगळं, अगदी शिक्षण सुद्धा. मला तर बाई कमालच वाटते या सगळ्याची. साड्या दागिने अगदी चपला सुद्धा घेतात नाही कम्प्युटर वरून. तेच होते नेटवरून का काय ते. छे, मला तर बाई त्या वस्तूला हात लावल्याशिवाय त्याचा पोत स्पर्श केल्याशिवाय करणार नाही. मी तर असे चित्र बघून घेणारच नाही वस्तू. हल्लीच्या जगाला वेळ नाही ना स्पर्श आणि पोत बघायला. काही सांगू नका. एकीकडे ठिकाणी मॉल वाढतायत, तिथली गर्दी काही संपतच नाही. काय खरं नाही काय खोटं काही कळायला मार्गच नाहीये. मग मला तर कधी कधी वाटतं 2 जग एकत्र येत आहेत आणि त्यातून 3रं जग निर्माण होणार आहे की काय.
युद्ध सुद्धा हल्ली बसल्या जागून करतात, ड्रोन्स पाठवून. हो हो. ए, अर्चू अर्चू. अगं बाई हॅलो. हॅलो नाना. अगं अर्चू, जरा हळू ग, केवढ्यांदा ओरडतेस? ओ नाना, मला आहे ना असं हळूबिळू बोलता येत नाही हो. बर बर बर, पोचलात ना व्यवस्थित? हो, अगदी व्यवस्थित पोचलो आम्ही. आई दादा कसे आहेत? मुलगा सून आल्यामुळे खुश असतील ना? हा, आम्ही आलोय म्हणून खुश आहेत, पण नात नाही ना आली. वाट बघत होते हो तिची. तुम्ही दिलेली काठी आणि जॅकेट खूप आवडलेलं आहे. वाह. दादा तर काठी घेऊन नाचतातच आहेत. आणि हा हा, आणि माईला सांगा तिने दिलेले लाडू सुद्धा खूप आवडलेले आहेत. हा, सांगतो सांगतो. काय बेसनाचे लाडू चांगले झाले तसा रिपोर्ट आहे. आवडले का? छान. हा, आपलं पात्र बरं आहे का पण? आहे, चांगलं आहे, चांगलं आहे, नीट आहे. हॅलो नाना, माझ्याशी बोला ना तुम्ही. तिकडे तिकडे काय बडबड करताय? अगं हो हो हो, बोल माझी आई, बोल. बरं, मयू कशी आहे? काय मजेत आहे, खेळत असेल साक्षी बरोबर अंगणात. हो, हा. घ्या. मला वाटलं माझी आठवण काढून रडत बिडत बसली असेल. कशाला? उलट तू नाही म्हटलं दुप्पट लाड चालले तिचे. धत्तेरी, मला आपलं वाटत होतं. काय ग, तू नाहीस तर पोर पार चुकली एका दिवसात, असं ऐकण्याची इच्छा होती ना तुझी? खरं सांगू का नाना, म्हणजे खरं तर तसंच ऐकायचं होतं की मयू मिस करते मला. पण असो, खुश आहे ना पात्र? झालं. तू अर्जुला पात्र म्हणतेस, ही मयूला पात्र म्हणते. चाललंय. बरं द्या आता फोन माझ्याकडे. एकटेच बोलताय मग आजपासून. बोल बोल. हॅलो, कशी आहेस? आणि आई दादा कसे आहेत? हो, मस्त मज्जेत. तुमची आठवण काढतायत. अर्चू, काम करतेस ना तिकडे? काय ग माई, सारखं काम 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 काम. मी काही काम करत नाही का कधी? निघताना सुद्धा सगळ्यांसमोर सांगत होती काम कर काम कर. अगं तसं नाही बाळा, तुला सासू सासऱ्यांबरोबर राहायची सवय नाहीये ना, म्हणून म्हंटल तू काम करतेस की नाही ते. बरं बाई, कळलं तुझं म्हण. माई, खरं सांगू, नाही म्हणजे कशा ग मुली आई वडिलांना सोडून राहतात. माझ्या केसमध्ये बघायला गेलं तर मी आई आणि दादांना लहानपणापासून ओळखते, पण तरी मी इथे आले तर असं मला वाटतंय की किती वर्ष झाली पण तुम्हाला दोघांना भेटलेच नाहीये ग. कळलंय मला तू काय म्हणतेस ते, पण त्यांच्या समोर नको बोलूस, त्यांना वाईट वाटेल. कळलं ना? नाही 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 नाही, त्यांच्या समोर बोलणार नाही मी. असं काय करतेस? बरं चल, आता पुरे झालं. नाही नाही तर तिकडे गेल्यावर आमच्याशीच बोलत बसले असं त्यांना वाटेल. चल ठेव फोन. हो ठेवते. ए माई माई, बरं पण अमित दादा कसा आहे? बरं आहे का आता? पण हे बघ, तू आता इथली काळजी करत बसू नकोस. कळलं ना? हो 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 हो. तिथे गेलेस ना 4 दिवस, मजेत राहा, त्यांना आनंद दे. कळलं ना? बरं, मयूला पापा दे, तिला म्हणा दंगा करू नकोस, मामीचं ऐक. कळलं का? हो बरं, ठेव ठेव. हो, काळजी घे. हा, अच्छा. बरं वाटलं नाही मुलीचा आवाज ऐकल्यावर? हॅलो. हॅलो अमित. अरे सॉरी, मगाशी तू फोन केलास ना तेव्हा नेमकी मी मेघना बरोबर डॉक्टरांकडे होते, त्याच्यामुळे फोन नाही घेता आला तुझा. वाटलंच मला. काय बरं आहे का हात? हो, काढलं. दुखतंय थोडं, पण डॉक्टरांनी हातांचे व्यायाम पण दिलेत. होईल हळूहळू ठीक. बरं तू मला सांग, भेटले का मॅनेजर? काय म्हणाले ते? काय म्हणणार, जे उत्तर अपेक्षित होतं तेच. आमची जबाबदारी नाही. अरे पण असं कसं अमित? त्यांच्या नेट बँकिंग मधूनच आपण ऑनलाईन शॉपिंग केलं ना. अरे पण तो पिन नंबरच कोणीतरी हॅक केला तर ते तरी काय करणार ना. बरं तो असतोच आपल्या सुरक्षेसाठी, आपण तो नीट ठेवला नाही असंच ते निष्कर्ष काढतात ना. अमित पण तू असं कोणासमोर केला होतास का व्यवहार ऑनलाईन? व्हिडिओस का विजया? आणि जरी केला तरी नंबर डिस्प्ले होत नाही ना. होतो का? सॉरी सॉरी, नाही होत, सॉरी. तर जाऊ दे यार, उगाच कीस पाडत बसलं ना तर डोकी फिरतील.
ते कुठनं ऑनलाईन शॉपिंग केलं असं झालंय मला. चल ठेवतो फोन. ठीक आहे, काळजी घ्या. मी आउच. ओके. हा बोल. पाळणा गेला का गळ्यातला? पाळणा? तू पण ना आदित्य. हो गेला गेला. अरे वा, म्हणजे दोन्ही हात फ्री झाले. झालं, चला आता बाळ स्वतःच्या हाताने जेवणार, मारामारी करणार, गळ्यात पडणार. आदित्य, ऑफिस मधूनच बोलतोयस ना तू? हा, ऑफिस मधूनच बोलतोय. मग मिनिटभर मस्ती का? हम्म. आता आमची मीटिंग एक मोठी, जांभ्यांपासून वाचवायचंय स्वतःला. अच्छा अच्छा अच्छा. जेवण झालंय तर? हो, म्हणून तर स्वीट डिशला फोन केला. फार काही गोड बोलू नकोस. घरी लवकर ये तर मग खरं मानेल. ओके, बाय, टेक केअर, लव मी. यू टू. बाय. बाय. आदित्य पण ना शहाणा आहे. लव मी म्हणे. आता काय आणखी स्टाईल? मेघना, आई, सॉरी 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 सॉरी. मेघना, नशीब मीच होते. हा बोल आई, कशासाठी फोन केला होता? आय मीन कशी आहेस? मी कशी आहे काही कळतच नाहीये ग. म्हणजे? अगं कारण ह्यांचा फोन आला होता. हा अच्छा. मग? आणि कशासाठी असेल सांग? आज संध्याकाळी तुम्ही गाण्याच्या कार्यक्रमाला येणार का माझ्या बरोबर असं विचारत होते. हो का? बघ आई, मी तुला म्हणाले होते ना ते बदललेत म्हणून. ए आई, तू हो म्हणालीस ना? पण हो, तू म्हणालीस ना त्यावर थोडा थोडा विश्वास बसायला लागलाय माझा. बदलतायत हे. आई, मला खूप छान वाटतंय. मलाही खूप छान वाटतंय ग. माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती की आम्ही दोघांनी मिळून गाण्याचा आनंद लुटावा. हो ना आई? बघ, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. बास आता, नाही तर रडूच येईल आता मला. ठेवू? बाय. एन्जॉय युअरसेल्फ. बिचाऱ्यांना अगदी शिक्षाच झाली हो रोजची. मग काय, आणि अशी एका जागी स्वस्त बसायची सवय नाही ना त्यांना. नाही, आणि बरं दिसत तर काही नाही, म्हणजे बघायला गेलं तर तब्येत अगदी ठणठणीत. हो ना, पण आता हे फुकटचं दुखणं पाडून घेतलंय ना पदरात. आणि इतक्या ठिकाणी लागलंय ना की नेमकं केव्हा कुठे आणि काय दुखेल ना काही सांगता येणार नाही. माई, पण तुम्ही सगळे होतात म्हणून निभावलंय. हा, नाना तर होतेच, पण तुमच्या सुरेश रावांनी पण केवढी मदत केली. यांची तर अगदी सेवाच करत होते ते. आणि बाबाजींवर पण केवढी श्रद्धा आहे हो त्यांची. खरंच बरं वाटलं हा खूप. बसा. दमलात राणानू? म्हणजे काय, दामानच घेतलेला बारा नाही. आता रोज अशा चक्रा मारत जा. हम्म. सांधे आखडतील नाही तर अंग मोकळं व्हायला हवं. होय तर, पण हवेवर बरा वाटला, पडून पडून नुसता वैताग आला होता. मग काय करणार ना दिवसभर, टीव्ही तरी किती बघणार हो. हो ना. पण सुरेश रावांनी बाकी मस्त टाइमपास केला. हो, काय एक एक किस्से सांगत होते. खीण म्हणून नव्हती तोंडात. मी का म्हटलंय, मी बरा झालो ना की एक दिवस त्यांना जेवायला बोलूया, एकदम सागर संगीत. बोलवा बोलवा. हो, बोलवणारच आहे. अहो पण आता घरी चला, तुमच्या औषधांची वेळ झाली. चला चला मी येतो सोडायला. सावकाश. नाही नाही सावकाश नाही जपून. नानानू, नाही नको. अहो हो, माका
एकट्याला चालायची प्रॅक्टिस होई ना. अहो, पण आणि हे असं ना माझ्या वांगडा मग मी कसा लागताय तुम्हाला? असं नाही. पण सुरेश रावांना सांगा मी विचारले म्हणून. सांगतो हा, नक्की. येतो हा बाई. हो या सांभाळून जा. सावकाश. खाली बघा घसराल परत. काय हो हा? सुरेशराव बाबाजींबद्दल बोलत होते की काय यांच्या बरोबर? नाही तोंडाला खिळी नव्हती म्हणाले म्हणून म्हणतेय. सध्या माधवी नाही येत ना, आ. हक्काचा प्रेक्षक नाही ऐकायला. पण राणा राणींवर अगदी भुरळ घातली हो सुरेशरावांनी. पण सुरेश रावांचं एवढं कौतुक आयुष्यात कोणी केलं नसेल आजपर्यंत. काय या. झाला का मोकळा तुझा हात? हो हो चाला. द्या ताई मी वाढते. अगं राहू दे मेघना. आजच स्लिंग गेल्या हाताचं. लगेच काही नको मदत करायला. जरा हात मोकळा होऊ दे. आज बस तू गपचूप. हं? अहो ताई फार काही नाही झालंय, व्यवस्थित झालाय माझा हात. आणि फार लाडवू नका मला. द्या. नाही पण हिला लाडवणं पण ठेवलेलंच. कोण रे अमित? बहुतेक सायबर सेल. अरे बघ 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 काय म्हणतात. हॅलो, हा मी अमित देसाई बोलतोय. बोला. हो बोला साहेब. हां हां लंडन. अच्छा ओके 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 ओके. किती दिवस लागतील? नाही मी कार्ड ब्लॉक केलं. हो पासवर्ड पण बदललाय. हो ठीक आहे साहेब. हो मला कळवा. हो हो थँक्यू सो मच. काय झालं, काय म्हणतायत? नाही आणि तू ते लंडनचं काय म्हणालास मध्येच? हॅकरचा कम्प्युटर लोकेट झाला का? हो. अगो बाई पोलीस स्टेशन वरून फोन होता का? हो माई, माझं अकाउंट ज्यांनी हॅक केलं होतं तो कम्प्युटर लंडन मध्ये लोकेट झाला. अरे बापरे. बाप रे.